आषाढ महिना सुरू झाला ना की आतुरता आणि उत्सुकता असते, ती म्हणजे विठू माऊलीच्या दर्शनाची, वारीची. आषाढ महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा छानपैकी पाऊसही कोसळत असतो आणि त्याला अनुसरूनच आपल्याकडे खूप सारे पदार्थ, तळणीचे पदार्थ विशेष करून केले जातात. आज आपण उपवासासाठी अतिशय पौष्टिक असा पराठा कसा बनवायचा ते बघतोय. ग्लुटन फ्री पराठा आहे. ग्लुटन फ्री आपण म्हणत असतो. त्याचबरोबर यामध्ये प्रोटीनही भरपूर आहे. तर इथे पराठा बनवण्यासाठी इथे मी पराठ्याची कणिकही मळून घेतलेली आहे, त्याचसोबत स्टफिंगही तयार केलेलं आहे. तर कणिक मळण्यासाठी मी इथे काय केलं आहे, 1 कप राजगिराचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा कप मी घेतलेलं आहे शिंगाड्याचं पीठ, त्यामध्ये घातलेला आहे चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ आणि 1 ते 2 चमचे साजूक तूप. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून हा आहे ना छान असा मौसूत गोळा मळून घेतलेला आहे. आता हा गोळा मळून झाला की झाकण ठेवून एक अर्धा तास तरी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीने मी इथे स्टफिंग पण करून घेतलेलं आहे, पनीरचं स्टफिंग. यासाठी 1 ग्रॅम पनीर किसून घेतलेलं आहे. किसलेल्या पनीरमध्ये मी घातलेलं आहे आलं आणि मिरचीचा ठेचा. आलं नसाल खात तर मिरचीचा ठेचा घाला किंवा फक्त चिली फ्लेक्स घालू शकता. त्याचबरोबर घातलेली आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीपुरतं मीठ आणि हे सगळं व्यवस्थित कंबाईन करून घेतलेलं आहे. आणि आपला हा पनीरचं स्टफिंगही बनवून तयार आहे. आता आपण पराठा बनवायला घेऊया. आता ही कणिक आहे जी आपण मळून घेतली आहे पराठ्यासाठी, ही छान अशी एकसारखी करून घेऊ. यातून एक उंडा काढून घेऊया. सो साधारण या प्रमाणामध्ये आपण 3 पराठे बनवून घेतो. थोडंसं सुकं पीठ घ्यायचं. इथे मी शिंगाड्याचं पीठ घेते आणि याची आहे ना अशी पारी करून घेऊयात. पराठ्याला करतो तशीच त्याच पद्धतीने लाटून घेतलं तरी चालेल. हे स्टफिंग यामध्ये घालूयात आणि हे असं हलकं हाताने प्रेस करायचं, छान सील करायचं. हलकंसं स्टफिंग बाहेर आल्यासारखं होईल, काही हरकत नाही. लाटायचं, कारण यामध्ये ग्लुटन कमी आहे त्यामुळे आपण नेहमीचे पराठे करतो एक्झॅक्ट तसा नाही होत. हा छानपैकी लाटून झालेला आहे. आता हा भाजूयात पराठा आणि छान खालची बाजू भाजून घेऊयात. खालची बाजू हलकीशी भाजत आली एकसारखी, उलटं व्हायची गडबड करायची नाही आहे, कारण यामध्ये ना चिकटपणा वाढतो हे भाजत असतो तेव्हा. त्यामुळे अगदी छान असं रोस्ट करून झालं की मग उलटं दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं. आता ही बाजू छान भाजून झाली आहे, यावर घालायचं साजूक तूप आणि दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घेऊया. आता दोनही बाजूने मस्त असा भाजून झालेला आहे हा पराठा. वा क्या बात आहे. तर या बाजूनेही छान तूप लावूयात. थोडंसं एक बाजू क्रॅक गेल्यासारखी वाटते किंवा ओपन झाल्यासारखी वाटते. याचं कारण असं आहे की राजगिरा आणि जे शिंगाड्याचं पीठ आहे यामध्ये ग्लुटन नसतं, पण हे खायला अतिशय रुचकर लागतात आणि असे खुसखुशीत बनतात. आणि मुख्य म्हणजे हेल्दी आहे. आता हा काढूयात मस्त. आणि याच पद्धतीने सगळे पराठे मी इथे भाजून घेते. आणि आता मी याला चटणी आणि कोशिंबीर ही उपवासाची बनवून घेतली आहे. तर सगळ्यात आधी लाल भोपळ्याची उपवासाची कोशिंबीर कशी बनवायची ते बघूयात. तर यासाठी काय करायचं, एका पॅनमध्ये 1 कप किसलेला लाल भोपळा घ्यायचा, थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं, गॅस सुरू करायचा, झाकण ठेवून मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं लाल भोपळा छान वाफवून घ्यायचा. लाल भोपळा छान वाफवून झाला की कोशिंबीर बनवण्यासाठी यामध्ये घालायचे 2 चमचे दही, आलं मिरचीचा ठेचा, चवीपुरतं मीठ, साखर आणि त्याचसोबत भाजलेला शेंगदाण्याचा कूट
आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. छान मिक्स झालं की इथे आपला मस्त असा चवदार लाल भोपळ्याचा कोशिंबीर बनवून तयार आहे. लाल भोपळ्याची कोशिंबीर झाली. आता दह्याची चटणी कशी बनवायची ते बघूया. चटणी बनवण्यासाठी अर्धा कप दही मी घेतलेलं आहे. लाल तिखट, हे रंगाचं लाल तिखट आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त घालते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, साखर घालायची, भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. इथे बघू शकाल चटणी भन्नाट दिसते, रंग खूप सुरेख आलेला आहे आणि आपली उपवासाची चटणी पण बनवून तयार आहे. आषाढी एकादशी उपवास विशेष पनीर पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप राजगिरा पीठ, अर्धा कप शिंगाडा पीठ, 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, 1 ते 2 चमचे साजूक तूप, पाणी, 125 ग्रॅम किसलेलं पनीर, 1 चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीनुसार मीठ, साजूक तूप, राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, चिली फ्लेक्स, मीठ, तूप एकत्र करून या मिश्रणाचं पाणी घालून मऊ पीठ मळायचं आणि 30 मिनिटं झाकून ठेवत मुरवून घ्यायचं. आता पनीर, आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरेपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून एकजीव करत पराठ्याचं सारण तयार करायचं. आता तयार केलेल्या पिठाचे असे गोळे करत अशा पद्धतीने तयार केलेलं सारण त्यात भरायचं आणि लाटून घेत दोन्ही बाजूंनी तूप लावून खरपूस भाजून घ्यायचं. झाला आपला आषाढी एकादशी उपवास विशेष पनीर पराठा तयार. कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप किसलेला लाल भोपळा, 2 मोठे चमचे दही, 1 चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, साखर, 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, पाणी. आता किसलेला भोपळा थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शिजवायचा. दही, आलं मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, भाजलेला शेंगदाणा कूट घालून नीट मिसळायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष लाल भोपळ्याची कोशिंबीर तयार. आषाढी एकादशी उपवास विशेष चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, साखर, 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, दही, लाल तिखट, मीठ, साखर, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हे सगळं एकत्र करायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष चटणी तयार. आज आपण उपवासाची थाळी कशी बनवायची ते बघतोय. सगळ्यात आधी आपण भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघतोय. तर इथे 1 चमचाभर साजूक तूप गरम केलेलं आहे. यामध्ये जाईल जिरं मस्त फुललं की यामध्ये घालायचं आहे मिरची आणि आल्याचा ठेचा आणि हे मिनिटभर छान आपण परतून घेऊया. ठेचा मस्त परतून झाला की यामध्ये घालूयात चिरलेली भेंडी, मिक्स करूयात आणि आता झाकण ठेवून अगदी 5 मिनिटं ही शिजवून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढायचं. आता इथून पुढे भेंडी शिजवताना झाकणाचा वापर करायचा नाहीये आणि ही अशीच परतून शिजवून घ्यायची. आता इथे भेंडी ना मस्तपैकी 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर मी फ्राय करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल अजिबात तार आलेले नाही आहे, चिकट झालेले नाही आहे. आता सगळ्यात शेवटी भेंडीमध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ कायम शेवटी घालायचं. सुरुवातीला घातलं तर भेंडीतलं मॉइश्चर रिलीज होतं आणि मग भेंडीला मस्त अशी तार येते. सो भेंडी शिजल्यावर त्यामध्ये मीठ घालायचं. त्याचबरोबर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घेऊयात. भेंडी मस्तपैकी परतून घेतलेली आहे. आता गॅस बंद करूयात आणि भेंडीची भाजी बनवून तयार आहे. आणि आता आपण बनवूयात थालीपीठ. आषाढी एकादशी उपवास विशेष भेंडीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा आलं मिरचीचा ठेचा, चिरलेली भेंडी, चवीनुसार मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. साजूक तुपात जिरं, मिरचीचा ठेचा परतून घेत यात भेंडी घालायची आणि 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवायची. आता यात चवीप्रमाणे मीठ, शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि परतून घ्यायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष भेंडीची भाजी तयार. उपवासाचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे उपवासाची भाजणी आहे. यामध्ये मी घालतेय किसलेला लाल भोपळा, साधारण 1 अर्धा कप. जितकी भाजणी तितका भोपळा घेतला तरी चालेल.
त्याचसोबत अगदी छोटासा बटाटा एक जो किसून मी घेतलेला आहे इथे, मिरचीचा ठेचा, जिरं आणि चवीपुरतं मीठ. सो हे सगळे जिन्नस आधी या भाज्यांमध्ये भरपूर मॉइश्चर असतं, यामध्येच मिक्स करून घेऊयात आणि मग पाणी टाकूयात. हे छान मिक्स करून झालं की थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असा घट्ट गोळा करून घ्यायचा. आता हे पीठ छान मळून घेतलेलं आहे. यामधून एक छोटासा पोर्शन घेऊयात. मिनी थालीपीठ बनवणार आहे मी, छोटा पोर्शन पास होईल. आता हे थालीपीठ तुम्ही धपाट्यासारखे एका रुमालावरही थापू शकता, पण मी इथे तव्यावरच करते डायरेक्ट, कारण थोड्याच क्वांटिटीमध्ये करायचं आहे. तवा अजून गरम नाही केलेला, तव्यावर थापून घेऊयात. खाली तूप होतं, तुपावर मी हे थापून घेते छानपैकी. हे मस्तपैकी थापून झालं की यामध्ये एक छोटंसं होल करून घेऊयात. गॅस सुरू करायचा आणि लो टू मीडियम हीटवर झाकण ठेवून छानपैकी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. झाकण ठेवून खमंग असं भाजून झालं की झाकण काढायचं आणि उलटवून या बाजूनेही मस्त भाजून घेते. वा, मस्त असं खुसखुशीत दिसतंय, कुरकुरीत होतं आणि हे थालीपीठ. तर याच पद्धतीने सगळी थालीपीठं मी बनवून घेते. आषाढी एकादशी उपवास विशेष थालीपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप उपवास भाजणी, अर्धा कप किसलेला लाल भोपळा, एक छोटा उकडून सोललेला बटाटा, हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव चमचा जिरे, चवीनुसार मीठ, पाणी, साजूक तूप. उपवासाची भाजणी, त्यात किसलेला लाल भोपळा, बटाटा, मिरचीचा ठेचा, जिरं, चवीप्रमाणे मीठ एकत्र करायचे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आणि तुपाने ग्रीस केलेल्या तव्यावर हे थापून घ्यायचे आणि झाकण ठेवत दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजून घ्यायचे. झाले आपले आषाढी एकादशी उपवास विशेष खमंग थालीपीठ तयार. आता बनवूयात झटपट अशी होणारी उपवासाची शाही बासुंदी किंवा रबडी. तर इथे अर्धा लिटर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये घालूयात पाव कप साखर, अर्थातच केशर कारण शाही आहे, आणि सुकामेवा. आणि हे छान एकत्र एक फक्त याला उकळी काढून घेऊया. आणि हे दूध आहे ना छान मी उकळून घेतलं, एक 7 ते 8 मिनिट जेमतेम. आता बासुंदी जेव्हा म्हणतो किंवा रबडी, त्याला एक आहे ना ग्रेनी टेक्स्चर येतं. सो ते ग्रेनी टेक्स्चर येण्यासाठी इथे मी वापरते एक 50 ग्रॅम खवा. अर्धा लिटर दूध आहे तर 50 ग्रॅम खवा किसून घेतलेला आहे. याने छान ग्रेनी टेक्स्चर येतं आणि त्याचसोबत क्रीमी टेक्स्चर पण असतं. जर तुम्ही विकत आणलेली बासुंदी कधी खाल्ली असेल तर त्याला एक प्रकारचं क्रीमी टेक्स्चर येतं. तर उपवासाच्या बासुंदीला कसं क्रीमी टेक्स्चर आणायचं सांगते. सो इथे मी 1 चमचाभर अरारूट घेतलेलं आहे, जे उपवासाला चालतं. अरारूट तुमच्याकडे नसेल तर वरई जी असते आपली भगर, ती मिक्सरला फिरवून त्याचं पीठ करायचं आणि ते पीठ 1 चमचाभर यामध्ये घालायचं. आता मी अरारूट घालते कारण माझ्याकडे आहे. आणि उपवासासाठी नसेल करायचं तर मग तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरा. आणि हे अरारूटचं मिश्रण या दुधामध्ये घालूयात. यामुळे काय होतं ना, हे मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं. आणि आणखी एक फक्त 5 मिनिटं हे छान शिजवून घेऊयात. आणि आता इथे जेमतेम 5 मिनिटं झालेली आहेत आणि ही उपवासाची शाही खीर किंवा बासुंदी किंवा रबडी बनवून तयार आहे. गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकाल ऑलरेडी ही छान अशी दाटसर झालेली आहे. छान असं ग्रेनी टेक्स्चर आहे आणि भन्नाट दिसते. आषाढी एकादशी उपवास विशेष बासुंदी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा लिटर म्हशीचं दूध, पाव कप साखर, काही केशराच्या काड्या, सुक्या मेव्याचे तुकडे, 50 ग्रॅम किसलेला खवा, 1 चमचा अरारूटची पावडर, दूध. दुधात साखर, केशर, सुकामेवा एकत्र करून याला उकळी काढायची. आता यात खवा घालायचा. आता अरारूटमध्ये दूध मिसळून घेत ही स्लरी या मिश्रणात घालायची आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष शाही बासुंदी तयार. आता आपण बनवूयात उपवासाची चटणी. उपवासाची चटणी बनवण्यासाठी सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या 5 ते 6. यावर गरम पाणी घालायचं आणि 1 तासभर या मिरच्या गरम पाण्यात छान भिजवून घ्यायच्या. मिरच्या भिजल्या की छान अशा मस्त फुलतात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप दही घ्यायचं, त्यामध्ये या मिरच्या घालायच्या भिजवलेल्या, त्यावर घालायचं भाजलेला शेंगदाण्याचा कूट 1 मोठा चमचाभर, चवीपुरतं मीठ घालायचं आणि साखर घालायची.
मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि छान याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची। तुम्ही बघू शकाल चटणी खूप छान दिसते, चटपटीत लागते चवीला। उपवासाची चटणी पण इथे बनवून तयार आहे। आषाढी एकादशी उपवास विशेष चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य 5 ते 6 सुक्या लाल मिरच्या, गरम पाणी, पाव कप दही, 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर। सुक्या लाल मिरच्या तासभर गरम पाण्यात भिजवून घ्यायच्या। आता दही, मिरच्या, शेंगदाण्याचा कूट यात चवीप्रमाणे मीठ, साखर घालून एकत्रित मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं। झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष चटणी तयार। आता आपण बनवूयात मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे बनवून तयार होणारे उपवासाचा साबुदाणा वडा। मस्त खुसखुशीत असे साबुदाणे वडे बनवण्यासाठी भिजवलेला साबुदाणा घ्यायचा, त्यामध्ये 1 बटाटा उकडून त्याच्या असं हाताने स्मॅश करून घालायचा। तुम्ही हवं तर किसून घातला तरी चालेल। 2 ते 3 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट, 1 चमचाभर हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, जिरं घालायचं आहे अर्धा चमचा। हे छान मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मी घालते आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, पण कोथिंबीर घालणं अगदी ऑप्शनल आहे। उपवासाला कोथिंबीर बरेच जण नाही खात, नाही घातली काहीच हरकत नाही। आता यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं आणि ते म्हणजे राजगिऱ्याचं पीठ। राजगिऱ्याचं पीठ घालायचं आणि हे छान कंबाईन करून घ्यायचं। हवं तर थोडासा पाण्याचा हबका द्यायचा बाइंडिंग येण्यासाठी। आता हा छान असा गोळा करून झाला। हे साबुदाणा आहे ना, याचं टेक्स्चर आहे तसं राहिलं पाहिजे, त्याचं टेक्स्चर नाही चेंज झालं पाहिजे। म्हणजे आपण कणिक मळतो तसं मळून नाही घ्यायचं। आता याच्यातून छोटे छोटे पोर्शन घेऊन साबुदाण्याचे वडे थापून घ्यायचे। आता कढईमध्ये तेल गरम करायचं, हे वडे कढईत सोडायचे आणि दोनही बाजूने मस्त असे खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकाल म्हणजे साबुदाण्याचा प्रत्येक अख्खा साबुदाणा दिसतोय आणि त्याचबरोबर मस्त असे खसखुशीत खरपूस दिसत आहेत हे वडे, जबरदस्त। आषाढी एकादशी विशेष साबुदाणा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला साबुदाणा, 1 उकडून सोललेला बटाटा, 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, राजगिऱ्याचं पीठ, तळण्यासाठी तेल। भिजवलेला साबुदाणा, त्यात उकडून घेतलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट, हिरव्या मिरचीची भरड, मीठ, जिरं, कोथिंबीर आणि राजगिऱ्याचं पीठ घालून याचा हलक्या हाताने गोळा मळून घेत अशा पद्धतीने वडे तयार करायचे आणि तळायचे। झाले आपले आषाढी एकादशी उपवास विशेष साबुदाण्याचे वडे तयार। आता बनवूयात उपवासाची कोशिंबीर। एका बाउलमध्ये अर्धा कप दही घ्यायचं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा, चवीपुरती साखर घालायची आणि हे सगळं मिश्रण आधी व्यवस्थित फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। मिश्रण छान व्यवस्थित फेटून झालं की यामध्ये काकडीचा किस घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि ही आता काकडीची कोशिंबीर इथे बनवून तयार आहे। आषाढी एकादशी उपवास विशेष कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, साखर, किसलेली काकडी, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता दह्यात मीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा, साखर घालून हे मिश्रण फेटून घेत त्यात काकडी, कोथिंबीर आणि दाण्याचा कूट घालून हे मिश्रण मिसळून घ्यायचं। झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष कोशिंबीर तयार। उपवासाची बटाटा भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये चमचाभर साजूक तूप गरम करायचं, जिरं घालायचं, जिरं मस्त फुललं की चमचाभर आलं मिरचीचा ठेचा घालायचा, मिनिटभर हा ठेचा छान परतून घ्यायचा। आता यावर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या, भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि मस्त 5 ते 6 मिनिटं हे छान परतून घ्यायचं। उपवासाची बटाटा भाजी बनवून तयार आहे। आषाढी एकादशी उपवास विशेष बटाटा भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, उकडून सोललेल्या बटाट्याच्या फोडी, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ। साजूक तुपात जिरं, आलं मिरचीचा ठेचा परतून घेत यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मिसळून घेत परतून घ्यायचं। झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष बटाटा भाजी तयार।
आणि इथे उपवासाची थाळी बनवून तयार आहे. लाल भोपळ्याचं थालीपीठ आहे, भेंडीची भाजी आहे, आमटी भात आहेच आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या आवडीचे वडे आहेत, बासुंदी आहे. मस्त दिसते ही थाळी. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.